मुंबईच्या वरळी भुयारी मेट्रो स्टेशनला गळती लागल्याचं पाहायला मिळालं। मुसळधार पावसामुळे मेट्रो स्टेशनचं मोठं नुकसान झालंय। मेट्रो स्टेशनचं काम किती दर्जाहीन आहे हे पहिल्याच पावसानं दाखवून दिलंय। तसंच प्रशासनाचं दर्जाहीन काम जनतेसमोर येऊ नये म्हणून झी24 तासच्या प्रतिनिधीला अडवण्यात आलं। ज्या मेट्रो स्टेशनला लेखक पत्रकार आचार्य यात्रे यांचं नाव देण्यात आलं, त्यांच्याच नावाच्या मेट्रो स्टेशनवर पत्रकारांना सत्य दाखवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। मंडळी, पहिल्याच पावसात वरळी भुयारी मेट्रो स्थानकाला तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। भुयारी मेट्रो मार्गाचं काम किती दर्जेदार आहे याची पोलखोल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसाने केली। वरळी भुयारी मेट्रो स्टेशनला पावसामुळे अक्षरशः गळती लागली होती। मेट्रोला लागलेल्या गळतीमुळे या मेट्रो स्टेशनचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे राज्य सरकारची तयारी किती होती हे वरळी भुयारी मेट्रो स्टेशनच्या झालेल्या परिस्थितीमुळे समोर आलंय। सध्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मी मेट्रो स्टेशन मध्ये आहे, ज्या ठिकाणी मेट्रो मध्ये पूर्ण पाणी शिरलंय त्या ठिकाणी मी आहे। आपण हे बघतोय, हे बघा, इकडे मेट्रो स्टेशन आहे जे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। हा एंट्री एरिया आहे, या ठिकाणी तिकीट घर आहे। पूर्णतः अक्षरशः चिखल पसरलेला आहे मेट्रो स्टेशन मध्ये। माझ्या पायाखाली बघा, इकडे पूर्णतः चिखल पसरलेला आहे आणि आपण बघतोय की मेट्रो प्रकल्प त्यामुळे पाण्यात गेला का चिखलात गेला का, एवढे करोडोंचा पैसा खर्च केलेला आहे मेट्रो 3 भुयारी प्रकल्पासाठी। मात्र ही मेट्रो स्टेशनची अवस्था आहे। या ठिकाणचं तिकीट घर आपण बघतोय, तिकीट कार्यालय आहे, समोर तिकीट कार्यालय आहे आणि आपण बघतोय की मेट्रो स्टेशनचं हे तिकीट कार्यालय जे पाण्याखाली गेलेलं आहे। इथे पूर्णतः चिखलाचं साम्राज्य आहे। मुंबईतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाईन 3 ला पावसाचा मोठा फटका बसला। काही दिवसांपूर्वीचा मेट्रो लाईनचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान त्यानंतर पहिल्याच पावसात या मेट्रो स्टेशनचे 3:13 वाजल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर देखील बोट ठेवलं जातं। वरळी भुयारी मेट्रो स्टेशनची झालेली परिस्थिती झी24 तासनं दाखवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांची मुजोरी देखील पाहायला मिळाली। तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आमच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यापासून रोखलं। माझ्या पायाखालचं दृश्य तुम्ही बघताय। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की हे जो चिखल आहे तो आपण दाखवूयात मुंबईकरांना की अक्षरशः मेट्रोचा पैसा या चिखलात गेलाय का, पाण्यात गेलाय का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो। इथे सुरक्षा रक्षक आलेले आहेत, त्यांनी खरं तर शूट करायला आपल्याला परवानगी देत नाहीयेत। मात्र इथल्या स्थानिकांचा जो रोष आहे, लोकांना दिसू द्या इकडे काय आहे ते, न्यूजवर दिसू द्या, असं नाही, हात नका लावू, दिसू द्या लोकांना। गोंधळाचं वातावरण आहे या ठिकाणी, स्थानिकांचा रोष आहे आणि हे संपूर्ण मेट्रो स्टेशन हे आता पाण्याखाली गेलेलं आहे। आपण बघतोय की इकडचा संपूर्ण पट्टा बघा, एस्केलेटर बघा, इकडे संपूर्ण पट्टा पाण्याखाली गेलेला आहे। आणि मुळात अशा पद्धतीने इथे जेव्हा चिखल होतोय, जेव्हा हे डेब्रिज पडतंय, तेव्हा मेट्रोचा हा लाखो करोडोंचा पैसा गेला कुठे असा प्रश्न तयार होतो। मेट्रोची ही साधन सामुग्री आहे, इकडे बघूयात आपण, मेट्रोची ही साधन सामुग्री आहे ज्या ठिकाणी चेकिंग केलं जातं, हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पहिलाच पाऊस आहे। ठीक आहे, जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे। खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता, इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं जातंय। खरं तर जेव्हा रेल्वे अडकतात तेव्हा सत्य परिस्थिती आपण दाखवतो लोकांना, मात्र मेट्रोची जेव्हा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला आडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही। मात्र पुन्हा एकदा या प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे। पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे, मात्र ही अवस्था आहे। ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे। ही उपकरणं पहिल्याच पावसात, मान्सूनपूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत। शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जातंय। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना हाकलण्याचं काम त्या ठिकाणी ते सिक्युरिटी गार्ड करत होते।
या पाठीमागे नक्कीच काळबेर आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला सांगताय का भिंत कोसळली, परंतु भिंत कोसळली तर म्हणजेच कामाची दर्जा चांगला नाही आहे हे त्याच्यावरून सिद्ध होतं आहे. तर सरकारने या कामाची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची माफी मागितली पाहिजे. खऱ्या अर्थाने मीडिया हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ आहे आणि तो ज्यावेळेस समाजापुढं खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याला या पद्धतीने त्याच्याबाबत जे वर्तवणूक झाली, ज्या पद्धतीने त्याला गचांडून बाहेर काढलं ती गोष्ट चुकीची आहे. त्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो. केवळ वृत्तवाहिनीचेच प्रतिनिधी नव्हे तर लोकप्रतिनिधींना सुद्धा वरळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. वरळी भुयारी मेट्रो स्टेशन जवळ इमर्जन्सी लावल्यासारखी परिस्थिती असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं. 2 आठवडे बरोबर 1 मेला झालं आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं. लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. वरळी मेट्रो स्टेशनला लागलेल्या गळतीमुळे स्थानिकांना देखील मोठा फटका बसलाय. कारण मेट्रो स्टेशनच्या बाजूला राहणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे स्थानिकांनी देखील मेट्रो प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त केला. रात्रीपासून आहे ना पाऊस पडलाय ना, अक्षरशः घरामध्ये संडाचं पाणी आलंय. लहान लहान पोरं रात्रभर जागी आहेत. मग जायचं कुठं? मेट्रो पैसे घेतलेले मग कामं केलीत का या लोकांनी? इकडे बघा पाणी. स्थानिक लोकांना पण त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. तुमच्या भागामध्ये जेव्हा मेट्रो प्रकल्प केला गेला, जेव्हा भूमिगत काम सुरू झालं, खोदकाम सुरू झालं, तेव्हा अशी काही परिस्थिती ओढवेल असा अंदाज होता का तुम्हाला? पहिल्यापासून इकडे माहिती होतं की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पहिल्यापासून पाणी इथे 7 ते 10 मीटर खोदल्यानंतर पाणी लागतो. पाण्याचा प्रॉब्लेमच आहे इकडे पूर्वीपासूनच. मेट्रोचं काम करताना काळजी घेतली नाही असं वाटतं तुम्हाला? 100% या लोकांनी काळजी घेतली नाही आणि पूर्ण इकडे मनमर्जी कारोबार केलेला आहे. एक्वा लाईन म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण 33 किलोमीटर लांबीची आहे. यातले धारावी ते आचार्य अत्रे चौक हा 9.69 किलोमीटरचा टप्पा काही दिवसांपूर्वी सुरू झाला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या मेट्रो मार्गाची उभारणी करते. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत करते. RHJVLR ते BKC असा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 ला सुरू झाला होता. हा 12.99 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यामध्ये 10 स्थानक आहेत. वरळी भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी शिरलं होतं. दरम्यान हे पाणी कशामुळे शिरलं या संदर्भात मुंबई मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नाही. आज दुपारपर्यंत 24,000 प्रवाशांनी प्रवास पूर्ण केला. आरे ते वरळी मेट्रो मार्ग सुरळीत आहे. स्थानक बंद असताना सुद्धा 24,000 प्रवासी सेवेवर खुश आहेत. एक स्थानक ठप्प झालं पण मुंबईकरांचा मेट्रोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. संततधार पावसामुळे SWD नाल्यात पाणी येऊन आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रवेशद्वारातून पाणी स्थानकात आलं. त्यामुळे स्थानक बंद ठेवावं लागलं. मात्र उर्वरित वरळी आरे मार्गावर सेवा सुरळीत चालू आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे 24,000 लोकांनी प्रवास केला. भुयारी मेट्रो मार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र ही भुयारी मेट्रो सुरू होताच सरकारच्या कामाची पोलखोल झाली. भुयारी मेट्रो मार्गावरच्या स्थानकांना गळती लागली. त्यामुळे सरकारच्या कारभारावर विरोधकांचं मुंबईकर जनतेकडून देखील संताप व्यक्त केला जातोय. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.